गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होते. विघ्नहर्ता गणरायाचं घरोघरी आगमन होते. उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि परंपरेनं साजरा केला जातो. रायगडच्या गोरेगाव येथील अरविंद म्हळशेकर यांच्या घरी पहाटेच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आलेली आहे. संपूर्ण म्हशेळकर कुटुंब चैतन्य सोहळ्यात न्हावून निघाले. भाद्रपद शुद्ध द्वादशीलाच या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. आपण आता रायगड जिल्ह्यातल्या गोरेगावमध्ये असणाऱ्या अरविंद म्हशेळकर यांच्या निवासस्थानी पोहोचलो आणि आपण पाहू शकताय त्यांचा घरगुती देखावा जर आपण पाहिला तर अत्यंत मनमोहक आणि इको फ्रेंडली आहे. श्री सिद्धिविनायकाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. मांगल्यपूर्ण वातावरणात विधिवत पद्धतीने श्रींची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. अलंकाराने सजवलेली ही मूर्ती आपण पाहताय आणि या सिद्धिविनायकांची स्थापना असल्यामुळे शेजारी रिद्धी सिद्धी यांची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. म्हशेळकर कुटुंबियांची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. संपूर्ण कुटुंब या निमित्ताने एकत्रित येत असतात. नंतर काय सांगाल, काय वैशिष्ट्य आहे आपल्या घरगुती या गणेशोत्सवाचं? आपण जी पाहता ही मूर्ती उजव्या सोंडेच्या गणपतीची आहे. वैशिष्ट्य असं की आम्ही दरवर्षी भाद्रपद शुद्ध द्वितीयेला चंद्रदर्शनाच्या वेळेला श्रींची स्थापना करतो. स्थापना करतेवेळी श्रींचं प्रथम मुखदर्शन केलं जातं, त्यांचं मुखावलोकन केलं जातं. त्यानंतर इथे महागणपती रिद्धी-सिद्धी सहित आहेत, त्यांचं पूजन केलं जातं. उत्सवाचा पहिला दिवस असतो, त्याच दिवशी आम्ही चंद्रपूजन देखील करतो. तो चंद्र नंतर श्रींच्या पाटाखाली झाकला जातो. दुसऱ्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी श्रींचा सर्व साज केला जातो. त्यामध्ये श्रींना सर्व सोन्या चांदीचे अलंकार चढवले जातात. त्यासोबत रिद्धी-सिद्धींना देखील सजवण्यात येतं. चौथ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पहाटे श्रींची प्राणप्रतिष्ठा विधिवत केली जाते. त्यानंतर उत्सवाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. 5 दिवस चालणारा हा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आम्ही सर्व कुटुंबीय पूर्ण श्रद्धायुक्त मनाने साजरा करतो. म्हशेळकर कुटुंबानी ही जपलेली परंपरा सिद्धिविनायकाची एक आगळी आणि वेगळी अशीच काहीसं म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.